नमस्कार, आपण पाहत आहात क्राईम अंकुश न्यूज। बांधकाम कामगारांचा मौलिक अधिकार हिसकावून घेऊन आमदारांना खुश करण्यासाठी गठीत केलेल्या समितीचा शासन निर्णय रद्द करण्याच्या मागणीसाठी कामगार संघटना महासंघाचे अध्यक्ष साथी बशीर अहमद यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालय पूनम गेट येथे GR जाळून शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करत आंदोलन करण्यात आले। बांधकाम कामगार, पेंटर, सुतार, वेल्डिंग, प्लंबर, इलेक्ट्रिशियन आदी कामगारांचे नोंदणी, नूतनीकरण व लाभाचे वाटप जलद गतीने करावे आणि वस्तू स्वरूपात कोणत्याही वस्तू न देता त्याऐवजी कामगारांच्या बँक खात्यावर थेट रक्कम जमा करावी आणि मंडळात नोंदणीकृत कामगार संघटनांची मदत घ्यावी, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने केंद्र व राज्य शासनाला 19 मार्च 2018 रोजी दिले होते। त्याची अंमलबजावणी गेल्या 7 वर्षांपासून न करता सर्वोच्च न्यायालयाचा अवमान केला। उद्योग ऊर्जा कामगार विभागाने दिनांक 9 सप्टेंबर 2025 रोजी शासन निर्णय पारित करून प्रत्येक जिल्ह्यात स्थानिक संनियंत्रण समिती व विभागीय कार्यालयात विभागीय संनियंत्रण समिती गठीत करून सहाय्यक कामगार आयुक्त, सरकारी कामगार अधिकारी यांना नोंदणी अधिकारी म्हणून जाहीर केले। कामगाराने नोंदणी, नूतनीकरण आणि लाभाचा अर्ज दाखल केल्यानंतर त्याची कागदपत्र पडताळणी 6 महिन्यानंतर होईल। पूर्ण महिनाभरात तालुका बांधकाम कामगार सुविधा केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या डेस्कवरून नोंदणी अधिकाऱ्यांच्या डेस्कवर पाठवण्यात आलेल्या अर्जाची यादी तयार करून जिल्हा संनियंत्रण समिती समोर ठेवून पुढे कार्यवाहीसाठी विभागीय संनियंत्रण समितीकडे पाठवेल आणि विभागीय समिती पुढील 90 दिवसांनी त्या अर्जावर शिफारस करेल। या शासन निर्णयामुळे कामगाराला लाभ 10 महिन्यानंतर मिळणार आहे। ही बाब नैसर्गिक न्याय तत्वाचे उल्लंघन करणारी आहे। पूर्वी सुविधाकार, सरकारी कामगार अधिकारी, सहाय्यक कामगार आयुक्त, नोंदणी अधिकारी होते। यात सुविधाकार यांची संख्या जास्त असल्याने कामगारांचे लाभाचे प्रकरण 3 ते 4 महिन्यात निकाली काढून कामगारांना लाभ देण्यात येत होते। सुविधाकारांची संख्या घटल्याने कामगारांना हा लाभ अदा करण्यासाठी 9 ते 10 महिन्यांचा कालावधी जाणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे। या होळी आंदोलनात महासंघाचे अध्यक्ष साथी बशीर अहमद, सिद्धार्थ बोराडे, साहेबण्णा तेगेळी, साथी छगन पंढरे, JM शिकलगार, कॉम्रेड एजाज शेख, कॉम्रेड ज्ञानेश्वर देशमुख, प्रदीप परकाळे, जब्बार पटेल, कॉम्रेड जहीर शेख, शरणू गुडियवरू, रफिक हणगी, संदीप भागवत, रियाज शेख, राजू जाधव, अरबाज बेपारी आदी कार्यकर्ते उपस्थित होते। प्रधानमंत्री चले जाओ, प्रधानमंत्री मुर्दाबाद, प्रधानमंत्री मुर्दाबाद।